नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र फंडा या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे। चॅनल एक, माहिती अनेक, महाराष्ट्र फंडा, कर लो दिमाग थंडा। चला तर मग आपण आपल्या व्हिडिओला स्टार्ट करूया। सेतू अभ्यासक्रम चाचणी क्रमांक 2, इयत्ता 9वी, विषय मराठी। प्रश्न क्रमांक 1 बघा, कवितेच्या आधारे सूचनेनुसार कृती करा। ही कविता तुम्हाला वाचून घ्यायची आहे। त्यानंतर बघा पहिला प्रश्न, हे केव्हा घडते ते लिहा। कवितेची ललाट रेषा प्रयाग काशी बनते। 2, कवी मातृभूमीची उत्तम गाणी गाऊ शकतो। या दोन्ही उपप्रश्नाची उत्तरे तुम्हाला दाखवण्यात आलेली आहे, तुम्ही नोट डाऊन करून घेऊ शकतात। चला पुढे बघा प्रश्न क्रमांक 2, कवितेतील यमक जुळणारे शब्द शोधून लिहा। बघा ही शब्द तुम्हाला कवितेत आलेली आहेत, ती तुम्हाला लिहून घ्यायची आहेत। त्यानंतर प्रश्न क्रमांक 3 बघा, पुढील काव्यपंक्तींच्या तुम्हाला समजलेला अर्थ लिहा। गे मायभू तुझे मी फेडीन पांग सारे, आणीन आरतीला हे सूर्यचंद्र तारे। या दोन काव्यपंक्तीचा अर्थ तुम्हाला लिहून दाखवण्यात आलेला आहे, तो तुम्ही नोट डाऊन करून घ्यायचा आहे। बघा प्रश्न क्रमांक 2 पुढील ओळींचे गण पाडा। 1, अभंगात गोडी तुझ्या भाकरीची। बघा तुम्हाला गण पाडून दाखवण्यात आलेले आहे। त्यानंतर 2, फखरन बघ झाली भुवरी पारिजात। याचे सुद्धा गण पाडून दाखवण्यात आलेले आहे। त्यानंतर जोड्या लावा। सामाजिक शब्द आणि समासाचा प्रकार देण्यात आलेला आहे। बघा प्रतिशन हे अव्ययीभाव समास आहे। त्यानंतर गजानन बहुव्रीही समास आहे। चौकोन तत्पुरुष समास आणि शेवटी विटी दांडू हा द्वंद्व समास आहे। त्यानंतर सर्वात शेवटचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 3, पत्रलेखन। तुमच्या वर्गातील विद्यार्थी व विद्यार्थिनी शिक्षक दिन साजरा करणार आहेत, त्या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून उपस्थित राहण्याची विनंती करणारे पत्र तुमच्या शाळेच्या मुख्याध्यापकांना लिहा। हे अशा प्रकारचे एक एक्झाम्पल पर तुम्हाला दाखवण्यात आलेले आहे। यामध्ये तुम्ही तुमचे नावसुद्धा टाकून घेऊ शकता, तुमच्या शाळेचे नाव, संपूर्ण माहिती तुम्ही लिहून घेऊ शकतात। अशा प्रकारे आपण हे पत्रलेखन लिहून घेऊ शकतो। सेतू अभ्यास कसोटी क्रमांक 2, विषय हिंदी, इयत्ता 9वी। सवाल क्रमांक 1 अ देखिए, निम्नलिखित पठित गद्यांश पढ़कर दी गई सूचनाओं के अनुसार कृतियाँ कीजिए। यह गद्यखंड आपको पढ़ लेना है। नीचे आइए, देखिए आकृति पूर्ण कीजिए। खेती करने का अच्छा नतीजा। इसका आंसर देखिए, आप ये लिख सकते हो। आप नीचे आइए, देखिए निम्नलिखित शब्दों के लिए गद्यांश में आए विपरीत शब्द लिखिए। बुरा, अच्छा, बर्बाद, आबाद, इस तरह आप लिख सकते हो। उसके बाद देखिए, मेरा प्रिय पालतू पशु, इस विषय पर 50 से 60 शब्दों का परिचित लिखिए। देखिए आपके लिए एक दिया हुआ है, मेरा प्यारा कुत्ता। इस विषय पर मैंने 50 से 60 शब्दों में परिचित लिखा हुआ है, आप लिख सकते हो। इसी तरह देखिए सवाल पहला आ, निम्नलिखित पठित पद्यांश पढ़कर दी गई सूचनाओं के अनुसार कृतियाँ कीजिए। ये पद्यांश आपको पढ़ लेना है। देखिए कृति पूर्ण कीजिए। जैसा भोजन वैसा, जैसा पानी वैसी, इसके जवाब आप लिख सकते हो। उसके बाद देखिए नीचे, प्रत्यय लगाकर नया शब्द बनाइए। शीतल, शीतलता, बुरा, बुराई, ऐसे लिख सकते हो आप। कविता में निम्नलिखित अर्थ के लिए प्रयुक्त शब्द लिखिए। ढूंढा, कोई, इसके लिए देखिए आप आंसर दिया हुआ है, आप लिख सकते हो। अपने विचार और अनुभव के आधार पर कम से कम 4 सद्गुणों की सूची बनाइए। आप 4 से ज़्यादा भी लिख सकते हो, लेकिन कम से कम 4 सद्गुण लिखने चाहिए आपको। देखिए मैंने आपको दिए हुए हैं, इस प्रकार आप लिख सकते हो। और आखिर का सवाल देखिए, अनौपचारिक पत्र लेखन लिखना है आपको। अनुराग छात्रावास, महात्मा गांधी मार्ग, नागपुर से विजय या विजया भालेराव अपने जीवन लक्ष्य का वर्णन करते हुए अपने पिताजी को पत्र लिखता है या लिखती है। इस पर आपको पत्र लिख के लिखना है, मैंने आपको दिया हुआ है। इसी तरह आप पत्र लेखन कर सकते हो। सेतू अभ्यासक्रम चाचणी क्रमांक 2, इयत्ता 9वी, विषय इंग्रजी। बघा तुम्हाला 15 फिलिंग द ब्लँक्स दिलेले आहेत, त्या तुम्हाला फिल करून घ्यायचे आहेत। त्याचे आन्सर तुम्हाला मी देत आहे। बघा पहिल्याचा आन्सर आहे विनर्स, तिथे तुम्ही विनर्स फिल करून घेऊ शकतात। त्यानंतर 2 नंबरला आहे प्रिव्हेन्शन,
इज बेटर दॅन क्वेअर. 3 नंबरचं बघा, स्ट्रेट फ्रॉम हॉर्स माउथ. उत्तर आहे हॉर्स. त्यानंतर 4 नंबर बघा, चूज द करेक्ट ऑप्शन. त्याचं ॲन्सर आहे फ्रेंड. 5 नंबर बघा, डाय विथ मेमरीज नॉट ड्रीम्स. ॲन्सर आहे मेमरीज. 6 नंबर बघा, कंप्लीट द क्वेट विथ करेक्ट ऑप्शन. उत्तर आहे ब्रेन. 7 नंबर बघा, बेटर अर्ली दॅन नेव्हर. उत्तर आहे अर्ली. 8 नंबर बघा, ॲन ॲपल अ डे कीप्स द डॉक्टर अवे. उत्तर आहे डॉक्टर. 9 नंबर बघून घेऊ शकता तुम्ही, देर आर 2 टाईप्स ऑफ लेटर रायटिंग, वन इज इन्फॉर्मल अँड द अदर इज फॉर्मल. उत्तर आहे फॉर्मल. त्यानंतर वर्कचं सिनेमात लिहायचं आहे तुम्हाला, त्याचं उत्तर आहे लेबर. 11 नंबर बघा, ऑनलाईन डिक्शनरी इज हेल्पफुल फॉर फाइंडिंग द मिनिंग ऑफ अननोन वर्ड्स. 12 नंबर बघा, लुक, काइट, ईगल, 8, 10, नोज, एज. दिस इज ॲन एक्झाम्पल ऑफ. कशाचं एक्झाम्पल आहे तर वर्ड चेन ॲक्टिव्हिटीचं. नंतर तुम्ही बघून घेऊ शकतात 13 नंबरला, तेरा नंबरचं उत्तर आहे इमॅजिनेशन इज इम्पॉर्टंट. त्याचं उत्तर आहे इमॅजिनेशन. द विच वर्ड इज करेक्टली स्प्लेड. उत्तर आहे 3 नंबरचं इंटरव्ह्यू. आणि लास्ट वन बघा, 2 रॉंग्स डोंट मेक अ राईट. उत्तर आहे रॉंग्स. सेतू अभ्यासक्रम चाचणी क्रमांक 2, इयत्ता 9वी, विषय विज्ञान आणि तंत्रज्ञान. बघा प्रश्न क्रमांक 1, खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. ऑक्सिजन या मूलद्रव्याचे इलेक्ट्रॉन स्वरूपण दर्शवणारी आकृती काढा. बघा तुम्हाला आकृती काढून दाखवण्यात आलेली आहे. सेम याच पद्धतीने तुम्हाला काढायची आहे. त्यानंतर खाली या बघा, खालील आकृतीत दिसणाऱ्या परिसंस्थेचे नाव लिहा. आणि या परिसंस्थेतील 2 प्राथमिक पक्षिकांची नावे लिहा. बघा ही गवताळ परिसंस्था आहे आणि यामध्ये 2 प्राथमिक पक्षिकांची नावे जिराफ, हरिण असे लिहून घेऊ शकतात. त्यानंतर खाली या प्रश्न क्रमांक 2, एका वाक्यात उत्तरे लिहा. आकारानुसार पुढील सजीवांची चढत्या क्रमाने नावे लिहा. बघा तुम्हाला दाखवून आलेलं आहे. विषाणू, जीवाणू, कवक, शैवाल अशा प्रकारे तुम्ही चढता क्रम लावू शकता. त्यानंतर सहसंयुज बंध कसा तयार होतो. बघा याचे उत्तरसुद्धा तुम्हाला दाखवण्यात आलेले आहे. सेम याच पद्धतीने तुम्हाला लिहायचे आहे. नंतर प्रश्न क्रमांक 3, परिच्छेद वाचून प्रश्नांची उत्तरे लिहा. हा परिच्छेद तुम्हाला वाचून घ्यायचा आहे आणि त्याच्या खालील 2 प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत. बघा, राजूच्या वडिलांना कोणता आजार आहे. परिच्छेदावरून असे कळते की राजूच्या वडिलांना TB म्हणजे क्षय हा रोग आहे. अशा परिस्थितीत राजूच्या पालकांना तुम्ही काय मदत कराल. बघा आपण कोणती मदत करणार हे दाखवण्यात आलेले आहे, ते तुम्ही लिहून घेऊ शकतात. त्यानंतर प्रश्न क्रमांक 4, पुढील अन्न साखळी पूर्ण करा. गवत, नागतोडा, बेडूक, साप अशा प्रकारे ही अन्न साखळी पूर्ण होईल. नंतर प्रश्न क्रमांक 5, काय घडेल ते सांगा. तांबे व पितळच्या भांड्यात दही किंवा ताक ठेवले तर काय होईल. याचे उत्तर बघा तुम्हाला दाखवण्यात आलेले आहे. सेम त्या पद्धतीने तुम्हाला लिहून घ्यायचे आहे. नंतर प्रश्न क्रमांक 6, मॅग्नेशियम क्लोराईडचे रेणुसूत्र तयार करणाऱ्या पायऱ्या लिहा. अशा पद्धतीने तुम्ही लिहून घेऊ शकता रेणुसूत्र तयार करण्याच्या पायऱ्या. त्यानंतर खाली हे बघा प्रश्न क्रमांक 7, खालील सजीवांचे वर्गीकरण आदिजीव, कवके यामध्ये वर्गीकरण करा. पेनिसिलियम, अमिबा, पॅरामेशियम, भूछत्रे. आदिजीवमध्ये अमिबा व पॅरामेशियम येईल आणि कवक्यामध्ये पेनिसिलियम आणि भूछत्रे येणार. त्यानंतर शेवटचा प्रश्न क्रमांक 8, खालील चित्रामध्ये घटनेचा वातावरणावर होणारा परिणाम लिहा. बघा हा परिणाम होऊ शकतो, आपण दाखवण्यात आलेला आहे. सेतू अभ्यासक्रम चाचणी क्रमांक 2, इयत्ता 9वी, विषय विज्ञान आणि तंत्रज्ञान, सेमी इंग्रजी. क्वेश्चन नंबर 1, आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स. ड्रॉ द डायग्राम शोविंग द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ एलिमेंट ऑक्सिजन. ऑक्सिजनचे तुम्हाला इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहायचं आहे. त्याची सुबक अशी आकृती डायग्राम काढायची आहे, तुम्हाला दाखवण्यात आलेली आहे. त्यानंतर राईट द नेम ऑफ इकोसिस्टम शोन इन द पिक्चर. पिक्चरमध्ये दाखवण्यात आलेलं इकोसिस्टम तुम्हाला त्याचं नाव लिहायचं आहे.
त्यानंतर नेम द 2 प्रायमरी कन्झ्युमर ऑफ धिस इकोसिस्टम शोन इन द फिगर. या चित्रामध्ये दाखवण्यात आलेला प्रायमरी कन्झ्युमर्स तुम्हाला त्याची 2 नावे लिहायची आहेत. त्यानंतर बघा क्वेश्चन नंबर 2, आन्सर इन 1 सेंटेन्स. राईट फॉलोइंग ऑर्गॅनिझम इन असेंडिंग ऑर्डर. असेंडिंग ऑर्डरमध्ये तुम्हाला लिहायचे आहे, तुम्हाला दाखवण्यात आलेले आहे असेंडिंग ऑर्डर. त्यानंतर हाऊ इज द कोव्हॅलंट बॉन्ड फॉर्म. कोव्हॅलंट बॉन्ड कसा फॉर्म होतो याची तुम्हाला डेफिनेशन लिहायची आहे, तुम्हाला दाखवण्यात आलेलं आहे. सेम हेच आन्सर तुम्हाला लिहायचं आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 3, रीड द पॅराग्राफ अँड राईट द आन्सर टू द क्वेश्चन. एक पॅराग्राफ दिलेला आहे, तो तुम्ही वाचून घ्यायचा आहे. त्याच्यावर 2 प्रश्न विचारण्यात आलेले आहेत, त्याची उत्तरं मी तुम्हाला दाखवलेली आहेत. सेम हेच आन्सर तुम्हाला तिथं लिहायचे आहे. त्यानंतर कंप्लीट द फूड चेन. ग्रास शॉपर आणि 2 इनकम्प्लीट दिलेले आहे, ते तुम्हाला लिहायचे आहे. तिथं उत्तर येईल फ्रॉग अँड स्नेक. अशा प्रकारे ती फूड चेन कंप्लीट होईल. त्यानंतर व्हॉट विल हॅपन याचे आन्सर तुम्हाला दाखवण्यात आलेलं आहे. सेम हेच उत्तर तुम्हाला तिथं लिहायचे आहे. नंतर क्वेश्चन नंबर 6, राईट द स्टेप्स इन्व्हॉल्व इन द फॉर्मेशन ऑफ मॅग्नेशियम क्लोराईड मॉलिक्युल्स. मॅग्नेशियम क्लोराईड मॉलिक्युल्स कसा फॉर्म होतो याचे तुम्हाला स्टेप बाय स्टेप लिहायचे आहेत. 3 स्टेप आहेत, त्या तुम्हाला दाखवण्यात आलेल्या आहेत, ते तुम्ही करून घेऊ शकता. त्यानंतर क्वेश्चन नंबर 7, क्लासिफाय द फॉलोइंग ऑर्गॅनिझम इन ग्रुप प्रोटोझोआ अँड फंगाय. प्रोटोझोआ आणि फंगायमध्ये त्याचा ग्रुप करायचं तुम्हाला, कोण इन्क्लूड होईल म्हणून त्याच्यामध्ये. बघा तुम्हाला दाखवण्यात आलेलं आहे अमिबा, पॅरमेशियम आणि फंगायमध्ये पेनिसिलियम, आणि ते उत्तर तुम्हाला दाखवण्यात आलेलं आहे. आणि लास्ट क्वेश्चन बघा, लुक ॲट द पिक्चर अँड राईट द इफेक्ट ऑफ दिस इन्सिडंट ऑन द इन्व्हायरमेंट. इन्व्हायरमेंटवर होणारा परिणाम तुम्हाला सांगायचा आहे. तो तुम्हाला आन्सर दिलेला आहे, ते तुम्ही लिहून घेऊ शकतात. सेतू अभ्यासक्रम इयत्ता 9वी, विषय गणित, चाचणी क्रमांक 2. बघा प्रश्न क्रमांक 1, खालील बहुपर्यायी प्रश्नांच्या दिलेल्या उत्तरापैकी अचूक पर्याय निवडा. 1, खालीलपैकी ही राशी बहुपदी आहे. उत्तर आहे बी, x+2. त्यानंतर खाली बघा 2, 5.2 सेमी त्रिज्या असलेल्या वर्तुळाच्या सर्वात मोठ्या जीवेची लांबी सेंटीमीटर असेल. उत्तर आहे 10.4. त्यानंतर बघा प्रत्येक चौरस हा नसतो. काय नसतो तर समलंब चौकोन नसतो. उत्तर आहे समलंब चौकोन. 4, अर्धवर्तुळ कंसाचे माप असते. उत्तर आहे 180 अंश. त्यानंतर खाली या बघा प्रश्न क्रमांक 2 सोडवा. 1, बेरीज करा. 2x वर्ग वजा 3x अधिक 5 अधिक 3x वर्ग अधिक 3x वजा 5 याची बेरीज करायची आपल्याला. याचे उत्तर 5x येईल. बघा तुम्हाला सोडून दाखवण्यात आलेले आहे. त्यानंतर बघा ओ केंद्र असलेल्या वर्तुळातील एका लघुकंसाचे नाव लिहा. लघुकंसाचे नाव आहे ABC. त्यानंतर खाली आल्यानंतर बघा 3, समभुज चौकोन ABCDचे कर्ण परस्परांना P बिंदू छेदतात, तर कोन APB किती असेल. याचे उत्तर आहे 90 अंश. त्यानंतर प्रश्न क्रमांक 3 सोडवा. त्रिकोण ABC असा काढा की कोन A 60 अंश, कोन B 80 अंश आणि रेघ AB 4.8 सेंटीमीटर. बघा तुम्हाला काढून दाखवण्यात आलेली आहे. सेम याच पद्धतीत तुम्हाला कार्य करायचे आहे. त्यानंतर 2 बघा ओ केंद्र असलेल्या वर्तुळाची AB जीवा आहे. जीवा AB ची लांबी 8 सेंटीमीटर आहे. रेघ OP लंब जीवा AB, रेघ OP बरोबर 3 सेंटीमीटर असेल तर वर्तुळाची त्रिज्या काढा. बघा तुम्हाला उदाहरण सोडून दाखवण्यात आलेले आहे. सेम याच पद्धतीने तुम्हाला ते सोडवायचे आहे. त्यानंतर विस्तार करा. m+2n कंसाचा वर्ग. बघा तुम्हाला विस्तार करून दाखवण्यात आलेले आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 4 भागाकार करा. 2x वर्ग वजा x वजा 1 भागेला x वजा 1. बघा तुम्हाला सोडून दाखवण्यात आलेले आहे. भागाकार केलेला आहे आपण. सेम याच पद्धतीने तुम्हाला भागाकार करून घ्यायचा आहे. सेतू अभ्यासक्रम चाचणी क्रमांक 2 इयत्ता 9वी, विषय इतिहास, नागरिकशास्त्र, राज्यशास्त्र. प्रश्न क्रमांक 1, खालील रिकाम्या जागी योग्य शब्द भरा. 1, महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन रिकाम्या जागा येथे होते. उत्तर आहे नागपूर. 2, कायद्याची निर्मिती टिंबटिंब करते. उत्तर आहे संसद. राष्ट्रपतींचा कार्यकाल टिंबटिंब वर्षाचा असतो, 5 वर्षांचा असतो. 4, भारताचे टिंबटिंब हे राज्यसभेचे पदसिद्ध सभापती असतात. उत्तर आहे उपराष्ट्रपती.
5. मंत्रिमंडळाचे नेतृत्व टिंबटिंब करतात. प्रधानमंत्री. त्यानंतर खाली या बघा प्रश्न क्रमांक 2. खालील विधाने चुकी बरोबर ते लिहा. लोकसभा हे संसदेचे पहिले सभागृह आहे. हे विधान बरोबर आहे. अधिवेशन काळातील दुपारी 12चा काळ शून्य प्रहार म्हणून ओळखला जातो. हे सुद्धा विधान बरोबर आहे. न्यायाधीशाची नेमणूक प्रधानमंत्री करतात. हे विधान चूक आहे. प्रशासकीय अधिकारी स्पर्धा परीक्षा म्हणून निवडले जातात. हे विधान बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 3. खालील प्रश्नांची उत्तरे 25 ते 30 शब्दात लिहा. कोणतेही 3. नोकरशाहीचे स्वरूप स्पष्ट करा. बघा अशा प्रकारे तुम्ही नोकरशाहीचे स्वरूप स्पष्ट करून दाखवू शकतात. मी तुम्हाला उत्तर दाखवण्यात आलेले आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 2 बघा. विधानसभेच्या अध्यक्षांचे कार्य स्पष्ट करा. आपण कार्य स्पष्ट केलेली आहेत, तुम्ही बघू शकतात. त्यानंतर प्रश्न क्रमांक 3. जनहितार्थ याचिका म्हणजे काय? बघा तुम्हाला जनहितार्थ याचिका म्हणजे काय याचे उत्तर दाखवण्यात आलेले आहे. आणि शेवटचा प्रश्न. मंत्रिमंडळाचे कार्य थोडक्यात स्पष्ट करा. अशा प्रकारे आपण मंत्रिमंडळाचे कार्य थोडक्यात स्पष्ट करू शकतो. सेतू अभ्यासक्रम चाचणी क्रमांक 2 इयत्ता 9वी विषय भूगोल. बघा प्रश्न क्रमांक 1. अचूक पर्याय निवडून विधाने पूर्ण लिहा. अ. सिरस ढग हे मुख्यतः रिकाम्या जागाचे असतात. उत्तर आहे तंतुमय. त्यानंतर बघा आ. टिंबटिंब प्रकारचे ढग वादळाचे निर्देशक आहेत. उत्तर आहे क्युम्युलोनिंबस. त्यानंतर तिसरा बघा. जमिनीवरील भूरूपाप्रमाणेच सागरातही जलमग्न भूरूपे आढळतात कारण पाण्याखाली जमीन आहे. त्यानंतर मानव सागर तळरचनेचा कोणता भाग प्रामुख्याने वापरतो? उत्तर आहे भूखंड मंच. सर्वात शेवटचा प्रश्न बघा. उष्ण व थंड सागरी प्रवाह एकत्र येतात त्या प्रदेशात खालीलपैकी कशाची निर्मिती होते? उत्तर आहे दाट धुकं. नंतर प्रश्न क्रमांक 2. सुबक आकृत्या काढून नावे द्या. महासागर तळरचना सुबक आकृती काढून नावे लिहा. बघा तुम्हाला महासागर तळरचनाची आकृती दाखवण्यात आलेली आहे. सेम याच पद्धतीने तुम्हाला आकृती काढायची आहे. त्यानंतर ढगांचे प्रकार सुबक आकृती काढून नावे लिहा. बघा तुम्ही बघू शकता ढगांची प्रकारांची आकृती तुम्हाला दाखवण्यात आलेली आहे, ते तुम्ही लिहून घेऊ शकता. त्यानंतर प्रश्न क्रमांक 3. भौगोलिक कारणे लिहा. कोणतेही 3. उंचीनुसार सापेक्ष आर्द्रतेच्या प्रमाणात बदल होतो. बघा तुम्हाला उत्तर दाखवण्यात आलेले आहे. त्यानंतर आ. खंडांत उतार ही भूखंडाची सीमारेषा मानतात. उत्तर बघून घेऊया. त्यानंतर सागरी प्रवाहांना वाऱ्यामुळे दिशा मिळते. उत्तर नोट डाऊन करून घेऊ शकता तुम्ही. आणि सर्वात शेवटी कॅनडाच्या पूर्व किनाऱ्यावरील बंदरे हिवाळ्यात गोठतात. याचे कारण आपण दाखवण्यात आलेले आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, मित्रांसोबत शेअर करा, कमेंट्स करा. चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अशीच नवनवीन माहिती लवकरात लवकर तुमच्याकडे पोहोचण्यासाठी बेल आयकॉन हिट करून ठेवा. महाराष्ट्र फंडा, कर लो दिमाग ठंडा. चॅनल 1, माहिती अनेक. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.